नमस्कार, मी दीपाली शिंदे। आज आपलं या वृत्तदर्पणच्या टॉक शो मध्ये आपलं स्वागत करते। रोजच आपण 10 वाजता या टॉक शोची वाट बघत असतात। आम्ही दरवेळेस नवीन नवीन सामाजिक घटनांची किंवा आजूबाजूच्या परिसरात ज्या घटना घडत आहेत त्या तुमच्यापर्यंत आणण्याचं काम करतो। आज आपल्या या शो मध्ये आपण असाच एक ज्वलंत मुद्दा घेऊन आपल्या या महिलांना घेऊन या कार्यक्रमामध्ये आलेलो आहोत आणि आजचा आपला जो विषय असणार आहे तो म्हणजे 21 तारखेचा जो मराठा सकल मराठा मुक मोर्चा आहे त्या संदर्भात आज आपण इथे चर्चा करायला जमलेलो आहोत। आणि या चर्चेमध्ये ज्या काही महिला सामील झालेल्या आहेत, काही शाळकरी विद्यार्थिनी आहेत त्यांच्याशीच निगडीत हा ज्वलंत प्रश्न आहे आणि काही महिला आहेत ज्या कोणत्याही सामाजिक संघटनेशी किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाही आहेत, त्यांचा स्वतंत्र असा व्यवसाय आहे। डॉक्टर स्मिता पाटील आहेत, त्या मोहोळवरून खास आपल्यासाठी इथे आलेल्या आहेत। त्यांचा अभ्यास जो आहे मुक मोर्चाबद्दलचा तो अतिशय चांगला आहे, त्यामुळे आपण त्यांना इथे आमंत्रित केलेलो आहोत। आणि दुसऱ्या ज्या आहेत रजनी जेधे, त्या देखील इथे आपल्या चर्चेमध्ये सामील झालेल्या आहेत। आणि या आपल्या कविताताई माने ह्या देखील एक विद्यार्थिनी आहेत आणि त्या म्हणजे आपल्या महिलांचे जे प्रश्न आहेत, महिलांच्या सुरक्षिततेबाबत जे काही प्रश्न उठत आहेत त्या संदर्भात ते देखील आपल्या चर्चेमध्ये सामील झालेले आहेत। आणि आपली एक विद्यार्थिनी आहे, आता सध्या ती 12वीत आहे, ती देखील बीबी दारफळवरून सुहासिनी जगताप आपल्या चर्चेमध्ये सामील झालेली आहे। आणि आपल्या हा जो काही 21 तारखेचा मुक मोर्चा आहे, 21 तारखेचा सकल मराठा मुक मोर्चा आहे, त्या संदर्भात आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत, त्यांची मतं जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत। माझा पहिला सवाल असा असेल ताई की 21 सप्टेंबरला निघणारा जो मराठ्यांचा मुक मोर्चा आहे त्याच्या संदर्भात जी काही माहिती आज आम्हाला सगळ्या पेपरमधून कळते आहे, सगळ्या मीडियामधून कळते आहे की त्याचे जे मुख्य मुद्दे आहेत ते जर तुम्ही सविस्तर जर आमच्या दर्शकांना सांगू शकाल तर फार बरं होईल। 21 सप्टेंबरला सोलापूरमध्ये मराठ्यांचा महामोर्चा मुक मोर्चा निघत आहे। यामध्ये आम्ही मराठ्यांनी काही मागण्या सरकारसमोर ठेवलेल्या आहेत। त्या पहिली म्हणजे कोपर्डीमध्ये ज्या मुलीवर बलात्कार झालाय त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी बलात्कार करणाऱ्या त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि ती केस आहे ते जलदगती कोर्टात ती चालवली जावी आणि शक्य तितक्या लवकर त्याचा निकाल लावला जावा आणि त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी अशी आमची पहिली मागणी आहे। त्यानंतर आमची दुसरी मागणी आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं। गेले कित्येक वर्ष मराठा समाज आर्थिक हालाकीमध्ये दिवस काढत आहे। आमचे मराठा शेतकरी आत्महत्या करत आहे। मुठभर मराठ्यांकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, पण अवाढव्य प्रचंड मोठा मराठी समाज हा आर्थिकदृष्ट्या अतिशय दुर्बल आहे आणि ही दुर्बलता कमी करण्यासाठी मराठी समाजाला आरक्षण मिळावं। त्यानंतर आमची तिसरी मागणी आहे ॲट्रॉसिटी कायदा। जो कायदा आज आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे तो कायदा काय आहे, पण या कायद्याचा अतिशय दुरुपयोग होत आहे। हा कायदा रद्द व्हावा अशी मागणी नाहीये, पण यामध्ये बदल केला जावा, यामध्ये सुधारणा केली जावी आणि याचा गैरवापर थांबवावा, ही आमची तिसरी मागणी आहे। त्यानंतरची आमची मागणी आहे अरबी समुद्रात शिवस्मारकाचं काम कित्येक वर्ष रखडलेले आहे, हे काम त्वरित सुरू व्हावं आणि शिवस्मारक त्वरित उभारलं जावं, ही आहे। त्यानंतर आमची मागणी आहे की EBC जी सवलत आहे ती त्याची उत्पन्न मर्यादा ही आता 1 लाख आहे, ती 6 लाखापर्यंत न्यावी, ही आमची नंतरची मागणी आहे। त्यानंतर आमची अशीही मागणी आहे की आज एखाद्या व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये असेल आणि सरकारी नोकरी करत असताना तिचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबातल्या इतर दुसऱ्या सदस्याला त्या ठिकाणी नोकरी मिळते, पण शेतकरी आत्महत्या करतोय आणि तोही दारिद्र्याने पिचून आत्महत्या करतोय। तर अशा वेळी त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरातील एकाला तरी नोकरी मिळावी। त्यानंतर आमची मागणी आहे की शेतकऱ्याला कर्जमाफी व्हावी आणि शेतीला हमी भाव मिळावा, त्याच्या उत्पादनाला हमी भाव मिळावा, जेणेकरून शेतकऱ्याचे जे उत्पन्न आहे किंवा शेतकऱ्याकडे आर्थिक फायदा होईल शेतकऱ्याचा, अशी एक आमची मागणी आहे।
ठीक आहे ताई, आत्ताच आपल्याला समजलं की आपले या मोर्चामधले काय मुद्दे आहेत, महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ज्याच्यावरून ज्या मुद्द्यांना धरून हा मोर्चा काढला जातोय. त्यामध्ये आत्ताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे कोपर्डीचा मुद्दा जो आहे, कोपर्डीच्या हत्याकांडाचा मुद्दा, बलात्कार करून त्या मुलीची हत्या केली गेलेली आहे, त्या संदर्भात जी काही तरुणाईमध्ये खदखद आहे, जी काही शाळकरी मुलींमध्ये भीती आहे. आता ही जी काही ताई आपल्या चर्चेमध्ये सामील झालेली आहे, सुहासिनी जगताप, ही देखील एक शाळकरी मुलगी आहे. तिचा म्हणजे याबद्दल काय, म्हणजे काय आक्रोश आहे तिचा, हे आपल्याला जाणून घ्यायचंय. आता उद्या निघणारा हा 21 तारखेचा मूक मोर्चा आहे, तो कशासाठी निघणार आहे? कोपर्डीतील झालेल्या त्या भगिनीसाठी, तिला न्याय मिळवून देण्यासाठी निघणार आहे. आज हे नराधम मोकाट सुटलेले आहेत. या नराधमांना फाशी नाही तर गोळ्या झाडल्या पाहिजेत, गोळ्या, तरच त्या भगिनीच्या आत्म्याला शांती मिळेल. आज आमचे पालक आम्हाला कॉलेजला, मी 12वीला आहे सध्या, मला कॉलेजला जायला नको म्हणतात. जाऊ नको, काय करायचं आहे? आपण घरी बसून 12वीचे पेपर दे म्हणतात. त्यांच्या मनात भीती आहे की का हा प्रकार काल तिथे घडलाय, उद्या माझ्या मुलीबरोबर का घडणार नाही. त्यासाठी हा मूक मोर्चा निघालेला आहे. त्या भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे. आम्हाला स्त्रियांना हत्यारे बाळगायची परवानगी मिळालीच पाहिजे. मग बघू कोणतं माईचा लाल आमच्याकडे वाकड्या नजरेने बघतोय. त्याला हाच का तो शिवरायांचा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी त्या काळात स्त्रियांना सुरक्षितता दिली होती, पण आज आमच्या या भगिनींना आज मिळत नाहीये सुरक्षितता. कशासाठी? किती दिवस सहन करायचा हा अन्याय आम्ही? आम्हाला आज कॉलेजला जायला भीती वाटते. कशासाठी? का भ्यायचं आम्ही? आम्हाला सुरक्षितता मिळत नाही म्हणजे काय? आत्ताच या ताईचं मत आपण ऐकून घेतलं की कोपर्डीच्या घटनेचा आज लहान मुलींच्या मनावरच नाही तर त्यांच्या पालकांच्या मनावर देखील फार गंभीरतेने परिणाम होतोय. आणि याचा कुठेतरी जाऊन म्हणजे पालकांच्या मनात भीती बसून कुठेतरी या भीतीचं रूपांतरण उद्रेकामध्ये होत चाललेलं आहे. आणि त्याचंच हे प्रत्यरूप आहे की मूक मोर्चे निघत आहेत. आणि ह्या कोपर्डीच्या घटनेसंदर्भात जी काही क्रूरता आहे त्या संदर्भात खूप लोकांना त्याची कल्पना पण नसेल की हे किती हिंस्र आहे. तर मला वाटतं ताई तुम्ही त्याची कल्पना स्पष्ट करावी. कोपर्डीची घटना ही दिल्ली मधल्या निर्भया इतकीच भयावह आहे, इतकीच भयानक आहे. त्या मुलीच्या अक्षरशः तिच्या शरीराची इतकी विल्हेवाट लावलेली आहे की ते ऐकताना सुद्धा अंगावरती शहारे येतात. त्या मुलीच्या वरती बलात्कार केले, पाशवी बलात्कार केले. तितकंच करून थांबले नाहीत ते लोक, तिचे हात मोडले, नंतर तिचे पाय उखडले, तिचे केस सुद्धा मुळापासून उपटून काढलेले आहेत, तिचे दात सुद्धा पाडलेले आहेत. इतकी आणि जागोजागी शरीराचा कण ना कण सोडला नाही, इतके असंख्य चावे घेतले आहेत. ही घटना अतिशय दुर्दैवी, अतिशय भयावह आहे. ज्यावेळी निर्भया घटना घडली त्यावेळी संपूर्ण समाज मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरला होता. आज माझी बहीण, ती माझी मुलगी इतक्या वाईट अवस्थेत गेली तरी सुद्धा फक्त मराठा मूक मोर्चा काढत आहे. इतर समाजाने रस्त्यावर उतरण्याचं औदार्य दाखवलेलं नाही. याला काय म्हणायचं? आताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे सगळ्याच लोकांमध्ये याबद्दल आक्रोश पसरलेला आहे. आणि असंच जे काही कॉलेजच्या मुली आहेत, शाळेच्या मुली आहेत, त्यांच्यामध्ये देखील एक प्रकारची असुरक्षितता आज निर्माण झालेली आहे. याबद्दल ताई तुम्ही काय म्हणाल की कितपत मुली सुरक्षित आहेत आजच्या या समाजामध्ये? आज सगळा समाज म्हणतो की चंद्रावर मुली गेलेत, कल्पना चावला सारख्या मुली चंद्रावर गेलेत, पण आपल्या पृथ्वीवरच्याच मुली सुरक्षित नाही आहेत, म्हणजेच असुरक्षित आहेत. का तर या भयावन सगळ्या परिस्थितीमुळं, कोपर्डी सारख्या प्रकरणामुळं सगळ्या घरोघरच्या मुलींना त्रास होतोय, जेणेकरून आपले पालक त्यांना साथ देत नाहीत. शिकायची इच्छा आहे, बाहेर पडायची इच्छा आहे, काहीतरी करून दाखवायची त्यांची उमेद आहे, पण या कोपर्डी सारख्या भयानक प्रकरणामुळं आज आम्हाला कुठंतरी एका कोपऱ्यात बसावं लागतंय. का तर या एका माणसामुळं किती आम्ही एक स्वातंत्र्य असून देखील अस्वातंत्र्यात असल्यासारखं आहेत आम्ही.
आताच ताईचं मत आपण ऐकून घेतलं की ती खरोखरच ती तिचे पालक देखील असुरक्षितता अगदी मनापासून त्यांना असुरक्षित वाटत आहे आजूबाजूला जात असताना. या कोपर्डीच्या घटनेबद्दल, म्हणजे ज्या कोपर्डीची घटना घडली, आज आपण मीडियावर पाहतो आहे, आजूबाजूला पेपरबाजी पाहतो आहे की आपल्याला पहिला सवाल केला जातो की तुमचा हा जो मुक मोर्चा आहे तो जी काही कोपर्डीची घटना घडली त्याच्याशी संदर्भात असताना याला तुम्ही अट्रॅसिटीची जोड का देत आहात? तर याचं मला म्हणजे दर्शकांना तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल? कोपर्डीची घटना आणि अॅट्रॉसिटी यांचा खूप जवळचा संबंध आहे. खरं तर असं बरेच लोक विचारतात की अॅट्रॉसिटीचा काय संबंध आहे या घटनेशी. खूप मोठा संबंध आहे अॅट्रॉसिटीचा, कारण अॅट्रॉसिटीचा गैरवापर केला जातो, अॅट्रॉसिटीची दहशत माजवली जाते आणि त्या आधारे पिळवणूक केली जाते, समाजावरती, इतर समाजावरती अन्याय अत्याचार केला जातो. हाच समाज काय म्हणतो, उद्या हा समाज कुठल्याही गोष्टीत, अगदी साध्या साध्या गोष्टीत सुद्धा हा समाज बाकीच्या सगळ्या समाजांना वेठीस धरतो. आणि आज हा समाज एवढा वेठीस धरण्या इतपत असा क्रूर का होत चालला आहे? कारण त्यांच्याकडे अॅट्रॉसिटी सारखं हत्यार आहे. हा कायदा नाही, हे हत्यार आहे. बाकी सगळ्या समाजावर वार करण्यासाठी, संपूर्ण समाजाला वेठीस धरण्यासाठी. आज कुणीही काहीही केलं, या समाजातल्या व्यक्तींनी काहीही केलं तर गप्प बसायचं. का गप्प बसायचं? कारण त्यांना अॅट्रॉसिटीची भीती दाखवली जाते. तुम्ही जर याच्या विरुद्ध आवाज उठवला तर आम्ही तुमच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी दाखल करू. आणि अॅट्रॉसिटी हा कायदा अतिशय भयानक आहे, ज्यामुळे तुरुंगात जाऊन बसावं लागतं, जामीन लवकर मिळत नाही, मानहानी होते, संपूर्ण समाजामध्ये बदनामी होते. एखादा विद्यार्थी शिकत असेल आणि त्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल केली तर त्याचं शैक्षणिक संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. एखादा नोकरदार जर यामध्ये अडकला तर त्याच्या नोकरीचं भविष्य अवघड जातं. एखादा व्यावसायिक ह्यात अडकला तर त्याच्या संपूर्ण व्यवसायावरती परिणाम होतो. म्हणजे अॅट्रॉसिटीचा वापर हा संरक्षणासाठी, त्या समाजाच्या संरक्षणासाठी नाही होतोय, तर तो इतर समाजाला वेठीस धरण्यासाठी होतोय. आणि ह्या वेठीस धरण्याच्या प्रवृत्तीतूनच आम्ही जे करू तेच महत्वाचं, आणि आम्ही जे करू तेच सगळं महत्वाचं असं समजलं जातं. आम्ही काहीही करू शकतो. आम्ही काहीही करू शकतो. का करू शकतो? का तर आमच्याकडे एक हत्यार आहे आणि ते हत्यार म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा आहे. याच्या आधारे आम्ही तुमच्यावर वाटेल तसा अन्याय करू शकतो, तुमची अब्रू लुटू शकतो, तुम्हाला कुठंही आर्थिक नुकसान करू शकतो, आम्ही तुम्हाला काहीही करू शकतो. म्हणून अॅट्रॉसिटीचा आणि कोपर्डीचा घटनेचा जरूर संबंध आहे. त्यावेळी जी घटना घडली त्याची लवकर नोंद सुद्धा पोलीस ठाण्यात झाली नाहीये. का झाली नाहीये? कारण सगळेच त्या समाजाच्या पाठीशी होते, नोंद करून घेणारे सुद्धा त्या समाजाच्या पाठीशी होते. असं जर घडलं तर आता माझ्या मैत्रिणी सांगत आहेत की माझी शाळेची मुलगी आहे किंवा मैत्रीण म्हणा, ही म्हणते की माझे पालक मला म्हणतात की तू 12वीत आहेस पण तू घरात बसून परीक्षा दे. असं जर आमच्या सवर्ण पालकांनी, मराठा पालकांनी मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलं तर आमच्या समाजाची प्रगती कशी होणार? जर ह्या एका घटनेमुळं आमचा सगळा समाज असा घाबरून गेला, गोंधळून गेला आणि मुलींचं शिक्षण बंद करू लागला तर त्याचे काय परिणाम होतील? आधीच आमचा समाज दारिद्र्याने होरपळत आहे, अन्यायाने होरपळत आहे, आणि त्यात ही गोष्ट घडली तर त्याचे समाजावर आमच्या काय परिणाम होतील? आणि हा विचार करूनच आम्ही हे मोर्चे काढत आहोत की आम्हाला न्याय पाहिजे. आत्ताच आपल्याला ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे. ज्यांनी हा सवाल आपल्याला केलेला आहे की कोपर्डीची जी घटना आहे ती तुम्ही कोपर्डीच्या घटनेच्या संदर्भात हे जे मोर्चे काढत आहात, हा मूकमोर्चा संपूर्णपणे कोपर्डीच्या घटनेच्या निषेधार्थ आहे आणि ह्याच्याशी तुमचा अॅट्रॉसिटीचा काय संबंध आहे असा सवाल केलेल्यांना अगदी चपराक म्हणा हवं तर असं उत्तर ताईंनी आपल्याला दिलेलं आहे. आणि त्या कोपर्टी गावातील ह्या घटनेचा संबंध असा आहे की आधी या कोपर्टी गावातील मुलीवर बलात्कार करण्याच्या आधी तिच्या चुलत्याचा खून करण्यात आला होता आणि ती कंप्लेंट करायला ते गेले पोलीस स्टेशन मध्ये तर त्यांना अॅट्रॉसिटी कायद्याचा धाक दाखवण्यात आला. मग ते गप बसले त्यांच्या घरचे आणि म्हणून हा पुढचा कोपर्टी गावातील त्या मुलीशी असा बलात्कार करण्यात आला, तिचे असे हाल करून मारण्यात आले. ते अॅट्रॉसिटी कायदा
ते अशा प्रकारे गैरवापर करतात. अॅट्रॉसिटी कायद्यामुळे आमचा मराठा समाज हा चिरडला जातोय. कोपर्टी गावातील त्या चुलत्याला जर तेव्हाच न्याय मिळाला असता तर हा कोपर्टी गावातील बलात्कार झाला नसता. आणि आज आमचे मराठा बंधू विनाकारण यात अडकले जात आहेत, विनाकारण अडकले जात आहेत. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना मिळत आहे. बरबाद होत आहेत, तुरुंगात जाऊन आलेली आहेत लाखो कुटुंब. त्यातला मुख्य वर्ग जो आहे तो तरुण वर्ग आहे. म्हणजे बोललं तर 22 ते 35 ह्या वयोगटातील मुलं आहेत जे अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत जेलमध्ये आहेत किंवा त्यांना बेल मिळत नाही किंवा त्यांचं करिअर सध्या बरबाद झालेलं आहे. इव्हन हे जर कोपर्डी प्रकरण बोलायचं झालं तर ह्या मुलीवर ते जे बलात्कार झाला, हे ज्यांनी बलात्कार केला किंवा ज्यांनी हे तिच्यावरती अत्याचार केले, हे जसं आपल्या ताईने सांगितलं की ते आजही मोकाट त्यांच्यावरती चार्जशीट देखील दाखल झालेली नाहीये. उलटून गेले तरी चार्जशीट दाखल होत नाहीये. हा महत्वाचा मुद्दा आहे की चार्जशीट अजूनही त्यांच्यावर दाखल झालेली नाहीये. म्हणजेच कुठेतरी पोलीस आणि प्रशासन याच्यामध्ये कमी पडताना आपल्याला दिसते. त्यांनी ह्याच्या आधीच जर काहीतरी कठोर निर्णय घेतला असता तर कोपर्डी सारखं प्रकरण घडलंच नसतं. आणि अॅट्रॉसिटी कायद्याची भीती इतकी आहे की आज जर एखादी घटना घडली आणि आम्हाला असा अॅट्रॉसिटीचा धाक दाखवला जातोय म्हणून आपण पोलीस स्टेशनला गेलो तर आपली बाजू पोलीस ऐकून घेत नाहीत. ते म्हणतात आम्ही जर गुन्हा दाखल नाही करून घेतला, हा जरी तो खोटा असला तरी तो जर आम्ही दाखल करून नाही घेतला तर आमच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होईल. त्यामुळे पोलीस सुद्धा खोटे गुन्हे नोंदवून घेत आहेत. म्हणजे संपूर्ण सिस्टीमचाच त्यामुळे कायद्यात बदल झालाच पाहिजे, कारण प्रत्येक सरकारने ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. अॅट्रॉसिटी ते बदल करायला त्यात सरकारने जास्त लक्ष घातलं पाहिजे. आणि सरकारला आम्ही काय असं रद्दच करा असं म्हणत नाही आम्ही, रद्द करा असं म्हणत, त्यात बदल करा, रद्द करा असं म्हणत नाही आम्ही, त्यात बदल केला पाहिजे, त्याची आवश्यकता जास्त. गैरवापर होतोय तो थांबलाच पाहिजे. हा एक मुद्दा आपला मला वाटतं मोर्चाचा आहेच की सगळीकडेच आज ऐकण्यात आहे की अॅट्रॉसिटीचा जो काही कायदा आहे त्यात बदल झालाच पाहिजे. आणि तो नक्कीच आता तुम्ही सांगितल्यासारखं कोपर्डीच्या घटनेशी संदर्भात आहे. आणि आता सगळीकडे जी चर्चा होती आहे की हे जे काही मोर्चे निघत आहेत, मराठा मुकमोर्चा जो निघत आहे त्याच्याशी कुठल्या राजकीय बळ त्याच्या मागे आहे का, किंवा राजकीय नेते याचा काही गैरवापर करत आहेत का, किंवा कुठल्या पक्षीय हेतू ह्याच्यामध्ये आहे का, किंवा कुठल्या संघटनांना याचं नेतृत्व करायचं आहे का, अशा चर्चा सगळीकडे चालू आहेत. म्हणजे हा जो मोर्चा आहे तर तो वैयक्तिक स्वार्थासाठी आहे का असं सगळीकडे चर्चा चालू आहे. मुळीच नाहीये. यामध्ये याचा संयोजक कुठलाही पुढारी नाहीये, कुठलाही राजकीय पक्ष नाही, यामध्ये कुठलीही संघटना नाहीये. फक्त मराठ्याचा सामान्य माणूस आहे जो काही याचं करता करविता आहे आणि जो यात सहभागी होतोय तो फक्त मराठा आणि मराठाच आहे. यामध्ये याचा कुठल्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही. आणि जर राजकीय पुढारी याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना तसं प्रत्युत्तर दिलं जाईल. कुठल्याही राजकीय पक्षाला या मोर्चाचा फायदा बिलकुल घेता येणार नाही आणि तो घेऊ दिला जाणार नाही. कारण आजवर अनेक सत्तांतर झाली, कुणाचीही सत्ता येवो, प्रत्येक सरकारने मराठ्यांवर फक्त अन्यायाने अन्यायच केलाय. वर्षानुवर्ष आम्ही हा अन्याय सहन करतोय. त्यामुळे आता आमचा कुठल्याही राजकीय पक्षावरती विश्वास उरलेला नाही आणि याचा गैरफायदा आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला घेऊ देणार नाही. आणि कुठल्याही व्यक्तीने एक स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही व्हायचं, पण एक बुजगावण्याच्या रूपाने तुम्ही जर कोणाला उभं करत असाल तर आम्ही त्याला सुद्धा न्याय देणार नाही. आणि जे काही आहे ते तुम्ही आम्हाला जे पाहिजे ते मिळालंच पाहिजे आम्हाला. सरकारची शंका कदाचित हीच असावी की कोणी सरकारी पक्ष किंवा कुठला राजकीय पक्ष किंवा कुठला संघटना याच्या मागे आहेत असं काही नाहीये. ते वारंवार आपल्याला बोलत आहेत की तुम्ही त्या व्यक्तीला पुढे आणा, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, असं नाहीये. आम्ही जे लाखोच्या संख्येने आलेलो आहोत, जे कॉमन मॅन किंवा कॉमन वुमन आपण म्हणू, हे सगळेच प्रतिनिधी आहेत. तुम्ही एका ठिकाणी आणि आमच्या सर्वांशीच चर्चा करायची आहे, कारण याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष किंवा राजकीय हेतू नाही.
आता स्पष्ट झालेलं आहे की या मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हेतू नाही आहे आणि कोणत्याही प्रकारचे पाक्षिक ह्याच्यामध्ये काही लोकांचे संबंध नाही आहे, कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही आहे. इथे पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त मराठा समाज हा राजकारणी लोकांना मागे टाकून, म्हणजे इतके दिवस जो काही शांत होता, बोलला जात नव्हता, अगदी सहनशक्तीने सगळ्या गोष्टीला सामोरं जाणारा हा मराठा समाज तो एकट्याने स्वतःहून स्वयंस्फूर्तीने समोर आलेला आहे आणि त्यांचाच हा मोर्चा मुकमोर्चा आहे. आणि मला वाटतं ताई आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मराठ्यांनी तलवारीच्या टोकावरती राज्य सत्ता स्थापन केली किंवा जे हवे ते साध्य तलवारीच्या टोकावर केले, पण आज आपण मूकपणे हे करत आहोत. कारण आपल्याला जातीय सलोखा हवा आहे आणि शिवाय आपल्यावर झालेला अन्याय दूर व्हावा, हाच शांततेने मोर्चा काढण्याचा हाच हेतू आहे. आपण पाहत आहात वृत्त दर्पण, सोलापूर जिल्ह्याचा आरसा. वृत्त दर्पण मध्ये जाहिरात म्हणजे हमखास प्रतिसाद, गॅरंटेड फायदा. कारण वृत्त दर्पण हे असं एकमेव न्यूज चॅनल आहे की जे संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यात जिथं जिथं केबल कनेक्शन आहे तिथं घरोघरी टीव्हीवर दिसतं. इन भीमारिद्धी चॅनल क्रमांक 121 अर्थात 121, डेन नेटवर्क चॅनल क्रमांक 180 अर्थात 180, सिटी नेटवर्क चॅनल क्रमांक 1238 अर्थात 1238 यासह भविष्यात येणाऱ्या सर्व नेटवर्क्सवरून वृत्त दर्पणचा अहोरात्र आनंद घेता येतो. साहजिकच आपली जाहिरात घरोघरी लाखो दर्शकांपर्यंत पोहोचणार यात शंकाच नाही. याशिवाय प्रत्येक जाहिरातीवर आकर्षक स्कीमद्वारे मोठी सवलत. मग येणारा सीझन घालवू नका, आजच आपली जाहिरात बुक करा. वृत्त दर्पण जाहिरात विभाग, वृंदावन अपार्टमेंट, चेतन फाउंड्री जवळ, होडगी रोड, सोलापूर. 101% फायद्याचं गणित. वृत्त दर्पण. पंडित मोहनराव यांचे श्री दुर्गा भवानी ज्योतिष केंद्र, चेहरा पाहून भविष्यातील घडामोडींबद्दल अचूक माहिती देणारे श्री दुर्गा देवी ज्योतिषालय. हस्तरेषा, जन्मपत्रिका, शिक्षण, नोकरी, विवाह, संतती व आरोग्य श्री दुर्गा भवानी ज्योतिषालय. तसेच प्रमोशन योग, विदेश प्रवास योग, राजकारण योग, कर्जमुक्ती, पती पत्नी कलह, कोर्ट केस, लग्न न होणे, संतान नसणे, सतत आजारीपणा, संपत्ती असून समाधान नसणे, घरात सतत त्रास, स्त्री पुरुष प्रेम अशा अनेक प्रश्नांवर 101% तोडगा मिळेल. येताना फोन करून येणे. आपल्या जीवनातील अडचणी जाणून अचूक मार्गदर्शन घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता DM सुगंधीच्या वर, मधला मारुती चौक, सोलापूर. मोबाईल नंबर 73 78 88 36 22. भेटण्याची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. येण्याआधी फोन करून येणे. आपण पाहत आहात वृत्त दर्पण, सोलापूर जिल्ह्याचा आरसा. आणि आम्ही मूकमोर्चा करतोय म्हणजे आम्हाला सगळं मान्य असं नाही, तर आम्ही या मूकमोर्चाच्या आधी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात सगळीकडे निवेदन दिलेलं आहे आणि ते त्यांनी मंजूर करावं हीच आमची विनंती. मूक म्हणजे आम्ही मुख्य नव्हत, काही बोलत नाही असा त्याचा अर्थ त्यांनी काढू नये. हा मूक मोर्चा आहे. या मूक मोर्चाने जर तर सरकारचे डोळे उघडले तर ठीक. त्यामुळे हा मूक मोर्चा आहे तो आम्ही हा 21 तारखेचा ह्याने तर सरकारचे डोळे उघडलेच पाहिजेत आणि त्या कोपर्टी गावातील त्या भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे. ॲट्रॉसिटीत बदल झालाच पाहिजे. आत्ताच बरोबर आहे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे जे मूकमोर्चे निघत आहेत, मूकमोर्चे ह्याची जे काही त्यांनी भूमिका आत्ता त्यांनी मांडलेली आहे की आतापर्यंत इतिहासात पहिल्यांदाच मराठे मुक्याने समोर येत आहेत आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याला जर दाद मिळाली नाही तर ते कोणते प्रकारचे वळण घेऊ शकतील याची पूर्णपणे जबाबदारी त्यांनी शासनावरच टाकलेली आहे. आणि जे काही आपला जो या मूकमोर्चाचा पुढचा मुद्दा आहे आरक्षणाचा, आणि आरक्षण म्हणजे मराठा समाजाला आरक्षण हे म्हणजे एक शब्द जुळणी ती कोणत्या प्रकारात तुम्ही स्पष्ट कराल?
नाही, असंही म्हटलं जातं की तुमचा समाज हा काही अल्पसंख्याक नाहीये आणि मग तुम्हाला आरक्षणाची गरजच काय. खरं तर सगळ्यात जास्त कोणाला आरक्षणाची गरज असेल तर ती केवळ मराठ्यांनाच आहे. असं आम्ही का म्हणतोय की आज आम्ही मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे? कारण आमचा बहुसंख्य मराठा हा शेतकरी आहे जो ग्रामीण भागात राहतोय आणि या शेतकऱ्याकडे 3-3 वर्ष पाऊस पडत नाही, शिक्षणामध्ये आरक्षण नाही त्यामुळे शिक्षण नाही, नोकरीमध्ये आरक्षण नाही त्यामुळे नोकरी नाही, पाऊस पडत नाही, नापिकी आहे, डोक्यावर प्रचंड कर्ज झालेलं आहे. अशा अवस्थेत मराठ्यांनी करायचं काय हा प्रश्न आहे ना. फक्त मराठा जर जात लावली तर आम्हाला आरक्षण मिळत नाही, पण कुणबी जर लावली तर आम्हाला आरक्षण दिलं जातं. आज आमच्याच विदर्भातला मराठा जो काही समाज आहे त्यांना मात्र आरक्षण मिळतं, पण महाराष्ट्रातला दक्षिण सोलापूर म्हणा, पश्चिम सोलापूर, तर तो फक्त मराठा जात लावली त्याच्यामुळं त्यांना आरक्षण मिळत नाही. हे काय की म्हणजे कागदोपत्री कुणबी लावल्यामुळेच आरक्षण मिळतं असंच झालं. आणि पूर्वीच्या काळी आमच्या काही अज्ञानामुळे कुणबी आमच्याकडून लावलं गेलं नाही, तर त्याचा हा गैरवापर होत असल्यासारखं. म्हणजे कुणबी लावल्यावरच आरक्षण मिळेल असं हा पण मुद्दा खोडून टाकला पाहिजे. मराठा जरी असेल कुणबी एकच आहे दोन्ही. मराठा आणि कुणबी एकच आहे. प्रशासनाने मात्र त्याचे अर्थ दोन्ही वेगवेगळे काढले. मराठा वर्ग जो शेतकरी वर्ग आहे त्याला आपण कुणबी असं म्हणतो आणि कुणबी जरी तुम्ही असलात तरी तुम्हाला लगेच ह्या पिढीला तुम्ही कुणबी ही जात लावली, कागदोपत्री जरी ती जात केली तर तुम्हाला लगेच ह्या पिढीला त्याचे फायदे किंवा बेनिफिट्स घेता येणार नाहीच आहेत. तुमची 5वी पिढी ह्याचे फायदे घेणार आहे. त्यामुळे ते कागदोपत्री जात लावणं देखील काही म्हणजे आजकाल मराठ्यात जन्मने हा गुन्हा झालाय का? म्हणजे आम्हाला आरक्षण मिळत नाही म्हणजे मराठ्यात जन्मने हा गुन्हा झालाय का? आम्ही त्याच समाजात जन्माला आलो असतो तर आम्हाला आरक्षण मिळालं असतं, अॅट्रॉसिटी कायदा लागू झाला असता. म्हणजे आज आमच्या सारखी मुलं जन्म घेणंच गुन्हा झालाय का? आज आम्हाला 95-80% वाले सुद्धा आम्ही पॉइंट खाली घसरत होतो. ह्यांचे 35-40% वाले सुद्धा चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवतात. डॉक्टर, इंजिनियर ते बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉक्टर होत नाहीत, ते आरक्षणाच्या जोरावर बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉक्टर होत नाहीत तर डिग्रीच्या जोरावर डॉक्टर होतात. आमचे बंधू भगिनी बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉक्टर होतात पण त्यांना आरक्षण मिळत नाही. आम्ही काय सहन करायचं आणि किती दिवस सहन करायचं? आज आपण म्हणतो लोकशाही राज्य आहे, मग या लोकशाही राज्यामध्येच का बरं असे त्यांनी भाग पडले? मग त्याच्यामध्ये आरक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला गुणवत्ता पाहिजे, मग गुणवत्ता असताना जेव्हा तुम्ही 35% ऍडमिशन देता, अल्पसंख्याक असेल, ST NT असेल, यांना कमी गुण असेल तर तुम्ही त्यांना प्रवेश देता. पण आमचा ओपनचा मुलगा त्याच्यापेक्षा जास्त गुण, इव्हन 10% जास्त गुण असतात इतर मुलांपेक्षा, पण त्यांना मात्र चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळतं. आणि एकमेव आपला मराठा समाजाचा तो मुलगा असल्यामुळे त्याला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळत नाही. म्हणजेच त्यांनी मराठात जन्मला म्हणून गुन्हा झाला का त्याचा? आणि डॉक्टर, इंजिनियर सारख्या जर आपल्याला शिक्षण घ्यायचं म्हणलं तर आर्थिक परिस्थिती नसती का? तर आता सरकार सध्या हमीभाव योग्य प्रमाणात देत नाही आहे, आणि हमीभाव नसल्यामुळे की आर्थिक परिस्थिती शेतकऱ्यांची नाही, त्यामुळं शेतकरी परगावी जरी आपल्या मुलांना शिक्षणाला पाठवायचं म्हणलं पैशाचं नाटक करता येत नाही, तो एक प्रकारे. आणि त्याच्यामुळं तो शिकलेला असून, गुणवत्ता असून त्याच्याकडे तो शेतात राबतोय. आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे कामाला जातात त्या मजुरांवरती आत्महत्या करण्याची वेळ येत नाही. काय येत नाही? कारण ते मजूर खाऊन पिऊन सुखी असतात आणि त्यांच्यावर कर्ज नसतं. आज आमच्या प्रत्येक शेतकऱ्यावरती प्रचंड कर्ज आहे आणि रोज दारात सावकार येत आहेत. आमच्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आणि अशा परिस्थितीत जर मराठ्यांना तुम्ही आरक्षण नाही दिलं तर आमच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांचं भविष्य सुद्धा अंधारात जातंय. आणि आतापर्यंत इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. जवळजवळ आत्महत्या करणाऱ्यांपैकी 75 ते 80% शेतकरी हा मराठा शेतकरी आहे. 94% मराठा आहे. आणि जर आमची एवढी लोक मरतायत, मला सांगा आज कुठल्या समाजातील जर लोकांनी अशा आत्महत्या केल्या असत्या तर सरकार असं थंड बसलं असतं का? आज हे जे मोठे मोठे उद्योजक आहेत तर त्यांना लागणारा जो काही कच्चा माल आहे तो कोण देतो? आम्ही शेतकरीच देतो. आम्हीच जर प्रोडक्शन केलं नाही तर तुम्हाला कच्चा माल मिळणार कुठून? आणि
हा शेतकरी उन्हातानात शेतात राबतो, पण त्याला मात्र आत्महत्या करायची वेळ येते. पण हा कच्चा माल आम्ही देतो ज्या उत्पादकाला, तो मात्र AC रूम मध्ये बसतो, फोन करतो आणि आज तो मोठा होतोय. आता परवा पण कृषी बाजार समितीचं बरंच झालं. म्हणजे शेतकऱ्यांना हमी भाव का मिळाला तर ही वेळ येणार नाही. हमी भाव म्हणजे बोलायचं झालं तर अगदीच म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीतला एखादा कॅन्डिडेट आहे, ओपन वाल्याला समजा तुम्ही 95% आहेत आणि रिझर्व्ह वाल्याला जर 96% आहेत, तर तो ऑटोमॅटिकली जातो ओपन कॅटेगरीमध्ये. म्हणजे तिथेही तो आपली सीट बळकावतोय. त्याचे सीट रिझर्व ऑलरेडी आहेतच आणि इथे तो आपली सीटही बळकावतो. म्हणजे रिझर्वेशन एक प्रकारची त्यांच्या मात्र 2 जागा तो हे करते, तिथं त्यांच्या कास्ट मधली जागा पण त्याला मिळते आणि आपली ओपनची जागा असून तो तिथं एक प्रकारची त्या ठिकाणी पण घुसखोरी आणि परत प्रमोशन पाहिजे म्हणल्यावर आरक्षण दाखवलं जातं. हे पण चुकीचं आहे. म्हणजे शेतकरी वर्ग आज कर्ज काढतोय, मुलांना शिकवतोय, जे गरीब मजूर आहेत ते मुलांना शिकवतात. कर्ज अगदी म्हणजे घर गहाण ठेवणं, दागिने गहाण ठेवणं हे प्रकार करून त्यांना शिकवतात. मुलं ठीक आहे शिकतात, पण डॉक्टर इंजिनियर होण्या इतके पर्सेंटेज असूनही रिझर्वेशन नाहीये म्हणून तिथे त्यांना ऍडमिशन भेटत नाहीये. शिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर पुन्हा नोकरीमध्ये आरक्षण, म्हणजे तिथेही त्या प्रश्न आलाच ना, आरक्षणाचा प्रश्न तिथेही आलाच. शिक्षणही पूर्ण झालं तरी पुढे हे प्रश्न त्यांना उभं राहणारच आहे ना. आता स्पर्धा परीक्षेच्या सारख्यात तुम्ही गुणवत्ता बघता, पण त्या ठिकाणी पण तुम्ही आरक्षणच बघता. OBCचा असेल त्यांचं पर्सेंटेज कमी, त्याला मार्क्स कमी असले तर त्याला जॉब लागतो, पण त्याच्यापेक्षा जर जास्त असतील मराठ्याच्या मुलाला किंवा ओपनच्या कुठल्या मुलाला तर त्याला मात्र परत रिवर्स सगळं करावं लागतं. संधीला मुकावं लागतं. म्हणजे प्रशासनाने गुणवत्ता असून देखील मग तिथे गुणवत्ता कुठं गेली तुमची? 6 मार्कचा फरक आहे, 6 गुणांचा फरक आहे आणि तिथे तर पॉइंट मध्ये संधी जाते. आणि दरवेळी जर प्रत्येक वेळी जर अशी संधी गेली तर किती वर्ष तीच परीक्षा द्यायचं आणि त्याच्या मागून त्याच्यापेक्षा कमी मार्क्स असलेला जिल्हा अधिकारी म्हणून सगळीकडे फिरत असतो आणि आमचा मराठा आहे त्या स्थितीत असतो आणि झगडत असतो, वर्षानुवर्ष झगडत असतो. आणि एवढं सगळं तो झगडतोय तरी पण त्याच्या पदरी जर नैराश्य आलं तर मग हीच मुलं आपल्या गुन्हेगारीकडे वळतात आणि मग परत दोष दिला जातो की मराठा समाजाची मुलं गुन्हेगार आहेत. हे पण चुकीचं आहे. म्हणजे असं आरोप पण नाही केलं, पण त्याची बॅकग्राऊंड काय आहे, काय परिस्थिती, आणि त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा चान्स आपल्या ओपन पेक्षा त्यांना चान्स जास्त आहेत. जेव्हा आपली मुलं अभ्यासाला लागतात, थोडाफार अभ्यासाच्या तयारीमध्ये आलं तर त्यांचे चान्स निघून जातात. तेच जर आरक्षणाच्या माध्यमातून आम्हाला जर आणखीन चान्स जर मिळाले, जिथं आम्हाला 4 आहेत जिथं 7 जर मिळाले तर आमची सुद्धा मुलं मराठा मुलं सुद्धा एक प्रशासकीय अधिकारी होऊ शकतील. अगदीच डीएडचं बोलायचं झालं तर आपल्याला कंपल्शन आहे की तुम्हाला 50% असलंच पाहिजे तरच तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकता. पण यांना तिथे 5 ते 10% सवलती, लॉचंही तसंच आहे. 10% सवलत त्यांना आहे, पण जनरलला तुम्हाला एक ठराविक टक्केवारी भेटली तरच तुम्ही त्याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकता. तिथेही आपली मुलं कमी पडतायत का तर आरक्षण. आणि ते ह्याच्या आधी जेव्हा फॉर्म्स निघतात त्या फॉर्म मध्ये पण आपल्या मुलांना मात्र दुप्पट पैसे द्यावे लागतात. तोच फॉर्म आहे, तोच मॅटर आहे, काही फरक नाही त्याच्यामध्ये. पण आपल्या मुलांना त्या ठिकाणी दुप्पट, पण त्यांना मात्र त्याच्या निम्मे पैसे मोजावे लागतात. का तर आम्ही मराठा म्हणून का. त्यानंतर पालक काय म्हणतात, आम्हाला शिकायचं आहे म्हणलं, आम्हाला पुढे शिकायचं आहे म्हणलं तर काय म्हणतात, कुठे तुम्हाला नोकरी लागणार आहे, कुठे नोकरी लागणार आहे, काय शिकून काय उपयोग. पुन्हा शेतातच खुरपायला जायचंय, मग शिकून काय उपयोग आहे. म्हणजे एकूण सगळा विकासच खुंटतोय. आरक्षण नसल्यामुळे हा विकास खुंटतोय आणि अतिशय हलाखी. मराठ्यांना पण आरक्षण मिळालंच पाहिजे ना. हो, आणि त्यांचा काय दोष. आणि आरक्षण का नको, तर तुम्ही सगळे प्रस्थापित आहात, तुमच्याकडे एवढी श्रीमंती आहे. अहो ते किती लोकांमध्ये आहे. महाराष्ट्रातले फक्त बोटावर मोजणे इतकेच लोक श्रीमंत आहेत, बाकीचे गरीबच आहेत. म्हणून काय आम्हाला आरक्षण, त्यासाठी आम्हाला आरक्षण का. कुठला राजकीय नेता यायचंय का आम्हाला पैसे भरताना. कॉलेजमध्ये आम्हाला डोनेशन द्यायचंय तेव्हा कोणता राजकीय नेता येणार आहे का आम्हाला. शाळांमध्ये सुद्धा मागासवर्गीय मुलांना उपस्थिती भत्ता दिला जातो, पण तेच आपले मराठीचे किंवा ओपन जे काही मुलं आहेत त्यांना मात्र उपस्थिती भत्ता दिला जात नाही. भले तो कार मधून येत असला तरी त्याच्या अकाउंटला पैसे मिळतात, पण आपल्या मराठ्याच्या मुलाला किंवा ओपनच्या मुलाला पायात घालायला चप्पल नसती, पण त्याला गरज असून सुद्धा त्याला मिळत नाही. उपस्थिती भत्ता दिला जातो, रोजचा उपस्थिती भत्ता त्यांना दिला जातो. त्यामुळे आरक्षणाची सगळ्यात जास्त गरज कोणाला असेल तर ती मराठ्याला आहे आणि ते आरक्षण मिळालंच पाहिजे. नाहीतर समान नागरिक कायदा करा, समान नागरिक कायदा करा. अण्णा हजारे म्हणतात ना
ते ओरडू ओरडू सांगते ते समान नागरी कायदा केलाच पाहिजे. मग मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, नाहीतर सगळ्यांना समान कायदा केला पाहिजे. नाहीतर मग संपूर्ण समाजाचा आरक्षणाचा आर्थिक निकषावर मग तो कुठल्याही जातीचा असे ना. आज आम्ही आरक्षण मागायला लागलो तर जातीय भेदी म्हणतात, आम्ही मोर्चे काढायला लागलो तर जातीयवादी म्हणतात, आणि प्रत्येक गोष्टीत जात विचारली जाते. आज शाळेत प्रवेश घ्यायचं म्हटलं की कुठली पहिल्या दिवशी जात विचारते. म्हणजे जातीची ओळख मुलाला कितव्या वर्षी दिली जाते? 5व्या ते 6व्या वर्षी मुलांना जातीय भेद शाळांमधून सरकारकडूनच शिकवला जातो, आणि आम्हाला म्हणतात तुम्ही जातीयवादी आहात. ही लहान मुलं घरी येऊन विचारतात, आई त्यांनी इतके पैसे भरले, मी काय इतके भरावे? तिथे फीज मध्ये पण डिफरन्स येतो. त्यामुळेच मुलं घरी येऊन विचारतात. अगदी ह्या वयातच त्यांना जातीय भेद आपण शिकवतोय. आणि समाजातला जातीभेद नष्ट व्हायला पाहिजे असं सगळे ओरडू ओरडून सांगतात. पण तो कसा नष्ट होणार? दवाखान्यात गेलं तर जात विचारतात, शाळेत गेलं जात विचारतात, प्रत्येक ठिकाणी जात आहे. म्हणजे एकंदरीत आरक्षण नसल्यामुळे जे काही नुकसान होत आहे ते जर आरक्षण दिलं गेलं तर काही प्रमाणात ते नुकसान कमी होईल. आणि आत्महत्यांचं, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं जे प्रमाण आहे की ज्याचं सगळ्यांना वाईट वाटतं, असा समाजातला कुठलाही घटक नाहीये की ज्याला शेतकऱ्याच्या आत्महत्याबद्दल खंत नाहीये, दुःख नाही, असा कुठलाही समाज नाहीये. जर समाजातल्या प्रत्येक घटकाला वाटतं की बाबा शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्या महाराष्ट्राला लांछनास्पद आहेत आणि त्या कमी व्हायला पाहिजेत, जर तुम्हाला सगळ्या समाजाला वाटतंय ना आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला हव्यात, तर पहिला हक्क आम्हाला आरक्षणाचा द्या, आणि दुसरी गोष्ट आम्हाला संरक्षण द्या. ठीक आहे, आत्ताच आपण आरक्षणासंदर्भात चर्चा केली, आणि या आरक्षण नसल्यामुळे जे काही नुकसान होत आहे समाजाचं किंबहुना आतापर्यंत झालेलं आहे, आणि ती पोकळी तर नक्कीच तुमच्या हेतूने भरून निघणार नाहीये, पण इथून पुढचं तरी जे काही आहे त्याला हातभार लागेल, आणि कितपत याचा फायदा आरक्षणाचा समाजाला घेता येईल. जर आरक्षणाचा मुद्दा जो आम्ही आज बोलतोय हे आमच्या वडिलांनी किंवा त्यांच्या वडिलांनी जर उचलला असता तर कदाचित आम्हाला आज त्याच्या सुविधा भोगता आल्या असत्या, पण तसं झालं नाहीये. त्यामुळे आम्ही ऍटलिस्ट आज बोलतोय तर आमच्या पुढच्या पिढींना तरी याचा फायदा होईल हे विचार करून आम्ही आज आरक्षणाचा मुद्दा बोलतोय, आणि हे झालंच पाहिजे. आणि जर आम्हाला आरक्षण मिळालं तर सुरुवात पहिला फॉर्म भरतानाच आम्हाला निम्मे पैसे द्यावे लागतील, त्याच्यानंतर मेरिट लावताना पण आम्ही त्यांच्यासोबत, म्हणजे कमी असेल तर मी म्हणत नाही खूप कमीला पण तुम्ही द्या, पण बरोबरीने तरी आम्हाला दिलं पाहिजे. त्याचबरोबर प्रशासनामध्ये जेव्हा एक प्रकारचं आर्थिक नुकसान पण तुमच्या मते आर्थिक नुकसान पण कमी होईल आरक्षण मिळाल्यामुळे. नक्कीच आर्थिक नुकसान कमी होईल, आणि मराठ्यांची जो अतिशय आर्थिक हलाखीत दिवस काढतोय समाज, त्या समाजाचा आर्थिक स्तर नक्कीच उंचावेल, त्यांचं जीवनमान उंचावेल. म्हणजे आरक्षणामुळे तरुण पिढी, तुमच्या मते तरुण पिढीला दिशा मिळेल, त्यांना शिक्षण मिळेल, नोकरी मिळेल, आणि त्यांची आर्थिक स्थिती नक्की सुधारेल, आणि आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. आणि आता ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली चर्चा झालेली आहे, कोपर्डीच्या घटनेवर चर्चा झालेली आहे. पुढचा आपला जो काही मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या या मुकमोर्चा जे काही 21 तारखेला सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात निघणार आहे, इथूनही पुढे काही ठिकाणी त्याचं नियोजन केलं गेलेलं आहे असं म्हणजे मीडियावर आणि पेपरमध्ये सगळीकडे सांगण्यात येते. आणि या मोर्चामध्ये पुढचा एक मुद्दा ताई त्यांनी असे मांडलेला आहे की शेतकऱ्यांच्या ज्या काही आत्महत्या होत आहेत आणि त्यांच्या मुलांना जी काही स्कॉलरशिप मिळते त्याच्या संदर्भात पुढचा मुद्दा आहे असं मला वाटतं. त्या ह्याच्यामध्ये सध्याची त्याची उत्पन्नाची मर्यादा आहे ती 1 लाख आहे, तर ती 1 लाखावरून 6 लाखापर्यंत व्हावी अशी आमची मागणी आहे. एक पुढचा माझा प्रश्न असा राहील की हा जो काही मराठा समाज आहे तो बहुसंख्येने म्हणजे आजच्या जातीच्या जनगणनेमध्ये पाहायला गेलं, जातीभेद किती नाही म्हणलो आपण तरी जातीची देखील जनगणना केली जाते. आणि या जातीच्या जनगणनेमध्ये जर आपण पाहिलो ज्या पद्धतीने आपण म्हणतो की ज्याच्याकडे पार्टनरशिप, ज्याच्याकडे शेअर्स जास्त असतील तो त्या एखाद्या कारखान्याचा असेल किंवा त्या संस्थेचा असेल तो
म्हणजे जास्त अधिकार त्याच्याकडे असतात. त्या पद्धतीने जसं शेअर्सचा आपण विचार करतो तसंच हा मराठा समाज जातीच्या जनगणनेमध्ये सगळ्यात जास्त आहे. सगळ्यात जास्त शेअर्स असं म्हणायला काय हरकत नाही. सगळ्यात जास्त बहुसंख्येने मराठा समाज असताना तर आरक्षणाची गरज लागावी का? नाहीये. म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी असा जो एक फरक असतो तो हाच आहे की बहुसंख्य मराठा समाज आहेच, आम्ही नाही म्हणतच नाहीये. आज 32% मराठा समाज आहे, तो बहुसंख्य आहेच, पण तो समाज आर्थिकदृष्ट्या अतिशय दुर्बल आहे आणि त्या समाजातल्या शेतकऱ्यांच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. हा मुद्दा दुर्लक्षित करून चालेल का? फक्त मराठ्यांच्या एवढे शेती आहे तेवढी शेती असं दिसतं ते शेती, पण बाकीच्यांकडे पण आर्थिक सुबत्ता आहे, पण त्यांचं इकॉनॉमिकली बँकेत म्हणा किंवा स्थावर मालमत्ता त्यांची असेल ती मात्र दिसून येत नाही. पण मराठ्यांची शेती मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खुपती, एवढं नक्की. त्या शेतीवरचं कर्ज कुणाला दिसत नाहीये, ते नाही दिसत. मग आता शासनाकडून काय अपेक्षा आहेत या मोर्चाच्या? जे काही आता 21 तारखेचा जो काही मोर्चा निघतो आहे त्यांच्या शासनाकडून काय अपेक्षा आहेत? आजच आपण न्यूज चॅनलवर त्यांची मुलाखत पाहिलेली आहे का, तर मुख्यमंत्र्यांची. तर शासन म्हणजेच मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्याकडून या तुमच्या काय अपेक्षा आहेत? त्यांनीच मगाशी मुलाखतीत म्हणलं की भावनांचा उद्रेक होतोय, म्हणजे आम्ही एकत्र संघटित आलोय सगळे, आणि पण एवढे सगळे आम्ही एकत्रित संघटित आलोय तरी पण तुम्ही आणखीन फिक्स असं आश्वासन तुम्ही आम्हाला देत नाही, त्याच्याविषयी तुम्ही बोलत नाही आणि तुम्ही म्हणताय की प्रतिनिधींना पाठवा, पण ते मात्र योग्य नाही. जे काही आम्ही सगळे एकत्र आहोत तिथंच तुम्ही ओपनली बोललं पाहिजे. आमच्या स्वरूपात आम्ही प्रतिनिधी पाठवणार नाही, हे मात्र नक्की. आणि आश्वासन नकोय, आम्हाला कार्यवाही हवी आहे. आश्वासन नकोय. आश्वासन आजपर्यंत अनेक सरकारने दिली आणि त्याची पूर्ती कधीच केली जात नाही. आश्वासनं दिले जातात आणि मोर्चे थांबवले जातात आणि पुढे जैसे ती स्थिती राहते. आम्हाला हे नकोय, मुळीच नकोय. आम्हाला बदल हवेत आणि त्या बदलांची अंमलबजावणी हवी आहे. आम्हाला केवळ आश्वासने नकोय. आणि चर्चा करायची झाली तर पूर्ण मुख्यमंत्र्यांनी स्वतः मोर्चाच्या समोर यायला पाहिजे आणि मोर्चामधील सहभागी लोकांशी चर्चा केली पाहिजे. आमचे कुणीही प्रतिनिधी नाहीत, आमच्या पाठीमागे कुठलीही राजकीय संघटना नाही, आमचे कुणीही नेते नाहीयेत. आमचा मोर्चामध्ये सहभागी असलेला प्रत्येक घटक हाच आमचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे या मोर्चाला सामोरं येणं आणि मोर्चामधील सहभागी लोकांशी चर्चा करणं आणि मग निर्णय घेणं, आणि त्याहीपेक्षा आम्ही आमचे एवढे मोर्चे निघालेत आतापर्यंत, जसं की बीडला निघालाय, उस्मानाबादला निघालाय, औरंगाबादला निघालाय. प्रत्येक ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्हाला जे हवंय त्याची आम्ही पत्र दिलेलंच आहे. तर त्या पत्रावरूनच निर्णय घेतले जावेत आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी हवी आहे. आम्हाला आता चर्चा नकोच आहे. म्हणजे चार भिंतीत तर आम्हाला नकोय, ओपनली तुम्ही जे काही आहे तुम्ही करू शकता. म्हणजे आता मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छिते, आम्हाला न्याय मिळणार आहे का आमचं जीवन असंच उद्ध्वस्त होणार आहे? त्या कोपर्टी गावातील भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे, मराठ्यांना पण आरक्षण मिळालंच पाहिजे, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल झालाच पाहिजे आणि आम्हाला स्त्रियांना हत्यारे बाळगायची परवानगी मिळाली पाहिजे. हो, या मागण्या आमच्या या 21 तारखेच्या मूक मोर्चातून होणार आहे. आताच आपण म्हणल्याप्रमाणे ज्या काही म्हणजे मागण्या आहेत, शासनाकडून अपेक्षा आहेत, कोपर्डी बद्दलची जी काही खंत आज सगळ्यांच्या मनामध्ये आहे की त्या संदर्भात देखील आज आपण ऐकलेलं आहे की म्हणजे त्या घटनेला जास्त महत्त्व देण्यात आलेलं नाहीये अशी सगळीकडे चर्चा चालू आहे. म्हणजे याबद्दल काय मत आहे? नाही, घटनेला महत्व दिलं जात नाही असं नाहीये. त्यासाठी तर मोर्चा निघतोय ना. 21 तारखेचा मोर्चाचा उद्देश हाच आहे, कोपर्टी गावातील भगिनीला फक्त न्याय मिळवून देण्यासाठी. आज सगळीकडे म्हणतात मुली वाचवा, मुली वाचवा, आणि शिकवा म्हणतात. मुली शिकवा, मुलींना संरक्षण कसं शिकवा मुलींना, हा प्रश्न आहे की नाही आज? म्हणजे जर आज 2 महिन्यापर्यंत एवढं मूक मोर्चा तुम्ही काढेपर्यंत जर शासन शांत असेल तर याचाच अर्थ की गांभीर्य या गोष्टीचं कुठेतरी कमी पडतंय, त्यांना गांभीर्यच नाहीये असाच अर्थ निघतोय ना यातून. आणि आरक्षणाची आमच्या
इतरही मागण्या आहेत की ज्या जशा अॅट्रॉसिटी आहेत किंवा आरक्षण आहे, गेले कित्येक वर्ष मराठा समाज केवळ अन्यायच सहन करतोय, अत्याचारच सहन करतोय. आज तुम्ही खोटी अॅट्रॉसिटी दाखल केली तर डायरेक्ट त्याचे 80,000 मिळतात चार्जशीट दाखल झाल्यानंतर. आणि आज आमचा शेतकरी खरा खुरा जातोय, मरतोय. आणि आज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले असते तर या मोर्चाचं त्यांनी नेतृत्व केलं असते. आणि म्हणाल आणि ज्यांच्यासाठी मी तोंड उघडलं त्यांनी माझं तोंड बंद केलं म्हणून आज ढसाढसा रडले असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ह्या. आणि महात्मा गांधी असले असते तर भगवे कपडे घालून हिमालयात गेले असते. हो, नक्कीच नक्कीच. कारण आपल्या आंबेडकर साहेबांनी हा कुणावर अन्याय करण्यासाठी किंवा अत्याचार करण्यासाठी कायदा आणलेला नाही. त्यांना काय वाटलं असतं आज ते पाहायला असते. हो, नक्कीच. त्यांना खरंच ते असते तर अतिशय वाईट वाटलं असतं आणि ताबडतोब त्यांनी हा कायदा रद्द केला असता. आज आंबेडकर असते तर खरं आम्हाला न्याय मिळाला असता. आज ते नाही, त्याची खंत आम्हाला सुद्धा आहे. पण आम्ही म्हणत नाहीत ना रद्द करा, त्यात बदल करा म्हणतोय आम्ही कुठे म्हणतोय रद्द करा. हो, आणि लक्षात घ्या की आज अॅट्रॉसिटी दाखल केल्यानंतर ती खोटी असताना सुद्धा त्याची चार्जशीट दाखल केली की 80,000 मिळतात आणि आमचा शेतकरी खराखुरा मरतो तरी त्याला अनुदान मिळत नाही किंवा त्याच्या खात्यावर पटकन पैसे जमा होत नाहीत, तर त्याला पुरावे सादर करावे लागतात की नापिकीमुळेच गेला, नंतर सावकाराचा तगादाच होता. म्हणजे एकंदरीत ह्या कायद्याचा म्हणजे गैरवापर करून त्या मुलीवर अत्याचार करण्यात आला. आणि त्यासाठी मला वाटतंय हा जो काही समाज आहे तो पेटलेला आहे आणि याचे मोर्चे सगळीकडे निघत आहेत. कारण म्हणजे एक जात म्हणून नव्हे किंवा एक धर्म म्हणून नव्हे, एक स्त्री म्हणून आणि एक महिला म्हणून त्या मुलीवरच्या अत्याचाराच्या विरोधात आपण सगळे पेटून उठलेलो आहोत. आणि त्या संदर्भात हा 21 तारखेचा मोर्चा असणार आहे. आणि त्या संदर्भात म्हणजे त्या अत्याचार घडलेल्या घटनेला निषेध म्हणून जी काही हे आपण मोर्चा तुम्ही काढणार आहात, तर त्या निषेधार्थ तुम्ही काय म्हणजे महिलांना आवाहन कराल? या दिवशी महिलांनी शक्यतो काळे कपडे घालावेत, काळी साडी किंवा काळा ड्रेस घालावा. शक्य नसल्यास काळी रिबीन दर्शनी भागात म्हणजे दंडाला किंवा कपाळावर बांधावी. आणि पुरुषांनी काळे कपडे घालावेत. आणि जास्तीत जास्त मराठा युवकांनी, तरुणांनी किंवा मराठा प्रत्येक कुटुंबाने या मोर्चामध्ये सहभागी होण्याची अत्यंत गरज आहे. आज आपल्याला अन्यायाविरुद्ध आपण हा मोर्चा काढतोय. हा मोर्चा कुठल्याही समाजाच्या विरुद्ध नाहीये. हा मोर्चा विशिष्ट समूहाला टार्गेट करण्यासाठी नाहीये. हा मोर्चा केवळ मराठ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या, अत्याचाराच्या विरुद्ध आहे. त्यामुळं या मोर्चामध्ये जास्तीत जास्त मराठा कुटुंबियांनी सहभागी व्हावं. इतर समाजाला सुद्धा मी आवाहन करते की आमच्या भगिनी वरती जो अत्याचार झालाय आणि आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत हे जर बघून तुम्हाला खरंच वाईट वाटत असेल तर तुम्ही सुद्धा, इतर समाजांनी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा द्यावा अशी मी कळकळीची विनंती करते. आणि दलित बांधवांना सुद्धा सांगू इच्छिते की हा मोर्चा तुमच्या समाजाविरुद्ध नाहीये, तर केवळ आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आहे आणि सरकारविरुद्ध आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर न्याय द्यावा आम्हाला. लवकरात आम्हाला त्या कोपर्टी गावातील भगिनीला न्याय मिळवून दिलाच पाहिजे. त्या नराधमांना फाशी नाही तर गोळ्यात झाडल्या पाहिजेत, म्हणजे तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल. आताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे आपल्या महाराजांच्या, छत्रपतींच्या या महाराष्ट्रामध्ये ही जी काही लाजिरवाणी घटना घडलेली आहे त्याला वाचा फोडण्यासाठी एकंदरीत 21 तारखेचा हा मोर्चा आहे. आणि त्यामध्ये महिलांना आवाहन या ताईंनी अशासाठी केलेलं आहे की हे कुठल्या समाजाच्या किंवा कुठल्या तरी ठराविक जातीच्या मुलीवर अन्याय झालाय म्हणून हा मोर्चा नाहीये, तर माझं देखील यांच्याबरोबर सर्व दर्शकातल्या महिलांबरोबर पुरुषांना देखील कुठल्याही जातीचे असाल एक हात जोडून कळकळीची विनंती आहे की एक स्त्री म्हणून, एक मुलगी म्हणून त्या मुलीकडे पहा आणि तिच्यावर जे काही अन्याय झालेला आहे, जो काही तिच्यावर अत्याचार झालेला आहे, निर्घुणपणे तिची जी काही हत्या झालेली आहे तिचा निषेध कुठेतरी करणं गरजेचं आहे. यासाठी हा जो 21 तारखेचा मोर्चा आपण नियोजित केलेला आहे
त्याला सर्वांनी यावं अशी मी आपल्याला आवाहन करते, एक महिला म्हणून, एक स्त्री म्हणून. आणि आपल्या आज इथं ज्या काही महिला जमा आहेत त्या आज इथं आपल्याला त्या घटनेबद्दल माहिती सांगायला आलेल्या आहेत. आणि त्याचं जे काही गांभीर्य आहे ते सगळ्या महिला एकत्र आल्याशिवाय ते कुणालाही कळणार नाही. आणि महिलांनी त्यांच्या शब्दात त्या वेदना सांगितल्याशिवाय त्या तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. म्हणून आज आपण या महिलांना इथं एकत्रित आणलेलं आहे. आणि मला वाटतं ताई त्या दिवशी 21 तारखेला महत्वाचा मुद्दा हा तो कोपर्डीचाच असणार आहे. कारण ती एक शाळकरी मुलगी आहे. आज आपल्या इथे देखील 2 शाळकरी मुली बसलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आम्हाला 50% आरक्षण बरोबरच आम्हाला 100% सुरक्षा हवी. संरक्षण हवंय आणि आरक्षण हवंय, दोन्ही हवंय आम्हाला, दोन्ही हवंय. आता तुम्ही म्हणल्यासारखं छत्रपती शिवरायांच्या काळात जर असा प्रसंग घडला असता तर त्याच ठिकाणी त्यांनी कठोर शिक्षा केली असती. हो, रांजा पाटलांनी एका मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिने आत्महत्या केली तर त्या रांजा पाटलाचे आणि हात पाय काढून टाकले होते. त्याला चौरंगा खरा असा आदेश दिला होता. आणि त्यावेळी महाराजांचं वय किती होतं तर केवळ 15 वर्षाचं वय होतं. म्हणजे त्या काळात शिवरायांनी एवढ्या लहान वयात एवढी कडक, म्हणजे त्या वयात ती शिक्षा लगेच झाली, त्याला वेळ नव्हता लागला, ती लगेच केली शिवरायांनी. म्हणजे त्या वयात देखील ते एका महिलेचा आदर करत होते, त्या वयात सुद्धा. म्हणजे आज ते शिवराय असले असते तर असल्या नराधमाने त्यांनी केव्हाच फाशीवर लटकावलं असतं. हो, कुठलीही चौकशी न करता. हो, आज बाकीच्या अनेक परदेशांमध्ये अनेक कडक शिक्षा आहेत आणि म्हणून तिथं हे प्रमाण कमी आहे. आपल्याकडे फार वेळ लागतो कुठल्याही खटल्याला आणि शिक्षा करेपर्यंत बरीच वर्ष लोटलेली असतात आणि तीही तोपर्यंत याचं गांभीर्य कमी झालेलं असतं. हा, त्यामुळे आम्हाला तसं काही नकोय. जे आहे ते सगळ्या समाजासमोर त्यांना जी काही शिक्षा करायची ती सगळ्या समाजासमोरच शिक्षा झाली तर आम्ही आता केलेल्या मोर्चाचं सार्थक झालेलं असं म्हणतो. म्हणजे जे काही 21 तारखेच्या आपला सोलापूर जिल्ह्याचा संपूर्ण मोर्चा असणार आहे, मला वाटतं ताई त्यामध्ये लाखोनी महिलांची संख्या असेल. आणि नक्कीच या मोर्चाचे पडसाद वरतीपर्यंत उमटणार आहेत. आणि आत्ताच आपण चर्चा करतोय किंवा ज्या पद्धतीने मीडियावर पेपरमध्ये सांगितलं जात आहे की हा मूक मोर्चा आहे, तर फक्त मी असं ऐकलं की फक्त पावलांचाच आवाज तिथं जायला हवा, इतका शिस्तबद्ध म्हणजे मोर्चा होणार आहे. आणि घोषणाबाजी होणार नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा तिथं हो. आणि हा मोर्चा हा कितीतरी जिल्ह्यात मोर्चा निघालाय पण त्यामुळे कुणालाही त्रास झाला नाही किंवा कोणतेही कामकाज बंद झालेलं नाहीये. उद्याचा 21 तारखेचा मोर्चा सोलापुरात निघणार आहे. 21 तारखेचा मोर्चा सोलापुरात निघणार आहे पण सगळं सोलापूर चालू राहणार आहे. बाजारपेठा ह्या बंद नसणार आहे. कारण त्यांना विश्वास आहे की मराठ्यांवर त्यांना विश्वास आहे. कारण हे कोणतंही कृत्य असं करणार नाही. कुठलंही वाईट कृत्य, गैरकृत्य ह्या मोर्चामधून घडणार नाही अशी इतर समाजाला सुद्धा खात्री आहे. आणि त्यामुळे सगळे व्यवहार नेहमीसारखे सुरू राहणार आहेत त्या दिवशी सुद्धा. इव्हन आतापर्यंत जे काही मोर्चे झाले तर साधा कचरा सुद्धा तुम्हाला पडलेला कुठं दिसला नाही. आणि आता सुद्धा जो काही मोर्चा याच मुद्द्याकडे वळणार होते ताई की आता आपला हा जो काही मोर्चा आहे तो आतापर्यंत झालेल्या मोर्चामध्ये 7 ते 8 लाख लोक होते सामील. तर आता या मला वाटतं की सोलापूरचा जो काही मोर्चा आहे 21 तारखेचा तो 11 लाखाचा आकडा सांगितला जातोय, किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त असेल. तर याचं म्हणजे नियोजन कसं केलेलं आहे तुम्ही, कुठून म्हणजे हा मोर्चा निघणार आहे आणि त्याची नियमावली काय असेल? हा मोर्चा सोलापूरमध्ये जुना पुणा नाका इथल्या संभाजी पुतळ्यापासून निघणार आहे. तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे आणि दुपारी 12 वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे जो जुना पुणा नाक्यापासून सुरुवात होणार आहे त्याची. आणि याची नियमावली काय असेल, म्हणजे जे काही शांततेमध्ये शिस्तबद्धते. हा मोर्चामध्ये कुणीही एक शब्दही उच्चारायचा नाहीये. मोबाईल सुद्धा सायलेंट वर ठेवण्यात येणार आहेत. मोर्चामध्ये कुठलीही घोषणाबाजी दिली जाणार नाही आणि मोर्चा अतिशय नियोजन पद्धतीने होणार आहे की ज्यामध्ये माता भगिनी म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मुली असणार आहेत, नंतर स्त्रिया असणार आहेत, नंतर डॉक्टर, वकील, इंजिनियर हा वर्ग असणार आहे.
सरकारी नोकऱ्या करणारा वर्ग असणार आहे आणि सगळ्यात पाठीमागे राजकारणी लोक असणार आहेत. आणि तुम्ही म्हणाल की या मोर्चाला राजकारणी लोक, तर जे मराठा आहे राजकारणी लोक त्यांचा अधिकार आहे या मोर्चाला यायचा. हो हो, त्यामुळे तिथे आपल्याला त्यांना रोखता येत नाही. मराठा म्हणून त्यांनी यायलाच हवं आणि ते येतीलही. हो, त्यांचं ते नैतिक कर्तव्य आहे, पण ते सगळ्यात मागच्या रांगेत असणार आहे. हो, म्हणजे एकंदरीत आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे 21 तारखेचा जो मोर्चा आहे, मोर्चे बांधणी जवळपास संपूर्णपणे झालेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये बैठका झालेल्या आहेत, महिलांचं जनजागृतीकरण झालेलं आहे आणि या अनुषंगाने 21 तारखेला संख्या ही 11 ते 12 लाखाच्या दरम्यान जाईल अशी शाश्वती आहे. आणि या मोर्चामध्ये कोणीही म्हणजे मराठा समाजच असे नाही, सर्व समाजाचे लोक सामील होणार आहेत. आज आपण पेपरमध्ये वगैरे सगळीकडे वाचतो आहोत, अनेक समाजांनी पाठिंबा दिलेला आहे. अनेक समाज म्हणतायत की आम्हालाही सहभागी करून घ्या. अनेक समाज म्हणतायत की आम्हालाही या मोर्चामध्ये सहभागी करून घ्या. ज्यांच्यावर अन्याय झालाय, अत्याचार झालाय, ते प्रत्येक समाज यामध्ये उतरण्यासाठी इच्छुक आहे. त्याचं कारण हे पण असेल कदाचित, कारण याच्या आधी जेव्हा पण कुठलीही वाईट घटना घडली आहे ती कुठल्याही समाजातल्या व्यक्तीवरती असो, मराठा समाज हा कायम प्रत्येकाच्या मागे राहिला आहे. त्याच्या मागे हे कारण आहे की सगळ्याच समाजातल्या भगिनी पुढे येत आहेत आणि ते आपल्यासोबत पाठिंबा देऊन इथे सामील होत आहेत. आणि आजपर्यंत मराठा समाजाकडेच राज्यसत्ता होती. म्हणजे जसं की शाहू महाराज यांनी, शिवाजीराजे यांनी, सयाजीराजे गायकवाड यांनी बहुजन समाजाला नेहमी सहकार्य केलेलं आहे आणि अतिशय मोलाचं सहकार्य केलंय. 18 पगड जातींना मराठ्यांनी कायम साथ दिली आहे आणि नक्कीच बहुतेक याची जाणीव म्हणूनच सर्व समाज पाठिंबा देत आहेत. आणि या समाज एकत्रीकरणामुळे जी काही संख्या वाढणार आहे त्याचा नक्कीच त्यांनी आता नियमावली सांगितल्याप्रमाणे कसल्याही प्रकारचा त्रास या जनतेला होणार नाहीये. त्यांचं जे काही दळणवळण असेल, जे काही रोजचं रुटीन आहे, रोजचे व्यवहार असतील ते असेच चालू राहणार आहेत. आणि कोणत्याही प्रकारचा कचरा असेल किंवा कोणत्याही प्रकारची घाण असेल ती या मोर्चातून केली जाणार नाहीये. आणि मला वाटतं ताई आपल्या नियमावलीमध्ये आपण पाणी आणि नाश्ता देखील घरातून सांगितलेले, एक बॅग मध्ये पाणी आणि नाश्त्याची बॅग असं, म्हणजे जेणेकरून पाण्याचं बॉटल तुम्ही आज म्हणजे मोर्चानी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मोर्चानी अगदी आर्थिक हा बोजा देखील सगळ्यांचा कमी केलेला आहे की जर एकाने 15 रुपयाची एक बॉटल घरून आणली तर 10 लाख लोकांचे 15 लाख रुपये वाचणार आहेत. 150 लाख रुपये वाचणार आहेत. मला वाटतं कॅल्क्युलेशन हा देखील विचार मोर्चाने केलेला आहे. आणि हा मुख्य मोर्चा जो काही आहे तो यशस्वी व्हावा म्हणून सगळीकडे आज मोर्चा बांधणी फार व्यवस्थितपणे चाललेली आहे. कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी होत नाहीये, कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी इथे केली जात नाहीये. आणि अशाच प्रकारे हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी सगळ्यांचा हातभार लागलेला आहे. तर आज इथे या वृत्तदर्पणच्या कार्यक्रमामध्ये आपण या चर्चेसाठी सामील झालात त्याबद्दल मी सगळ्या भगिनींचं, माझ्या बाहेरगावहून आलेल्या विशेषतः डॉक्टर स्मिताताई पाटील आणि आपल्या सुहासिनीताई जगताप, मानेताई आणि जेधेताईंचं मी आधी आभार मानते. त्यासाठी मी वृत्तदर्पणचे देखील भगिनींच्या तर्फे आभार मानते. वृत्तदर्पणने आम्हाला इथं या निमित्ताने बोलण्याची संधी दिली. त्या मनातल्या भावना आम्ही इथं व्यक्त करू शकलो. कुठेतरी आमच्या मनातली भावना आमच्या वाचा फोडण्याचा प्रयत्न या वृत्तदर्पण केला, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे.